नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री कोचिंग क्लासेस नांदेड या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण इयत्ता 5वी नवोदय मधील गणित विषयातील जो पाठ क्रमांक 10 आहे, या पाठ क्रमांक 10 मधील स्वाध्याय 10.1 चा अभ्यास करणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण याच पाठातील काही नमुना प्रश्न आणि महत्त्वाचे मुद्दे देखील पाहिलेले आहेत। तो व्हिडिओ जर आपण पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ आपण अवश्य पहा। त्याचबरोबर जर प्रत्येक पाठावर ऑनलाईन एग्जाम द्यायची असेल तर समोर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपण विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव लिहून पाठवायचे आहे। त्यानंतर आपल्याला व्हॉट्सअपच्या आधारे एक ऑनलाईन पेपरची लिंक पाठवली जाईल, त्यावर क्लिक करून आपण ऑनलाईन पेपर देखील सोडवू शकता। आज आपण स्वाध्याय 10.1 चा अभ्यास करण्या अगोदर या पाठाशी संबंधित काही संकल्पना समजून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला स्वाध्याय 10.1 आणि 10.2 चा अभ्यास करताना त्यांचा उपयोग होणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर आपण चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब देखील करा, त्यामुळे येणारे जे व्हिडिओ आहेत ते सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील। या ठिकाणी आपण एका उदाहरणाच्या सहाय्याने स्वाध्याय 10.1 आणि स्वाध्याय 10.2 शी संबंधित जे काही संकल्पना आहेत त्या संकल्पना आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ। या ठिकाणी मी एक संख्या लिहितोय 52.345 ही जी संख्या आहे, जर आपल्याला दिलेली संख्या दशांशामध्ये लिहायला सांगितलेली असेल तर या ठिकाणी एकांश आणि दशांश म्हणजे ही संख्या आपल्याला 3 पर्यंत लिहावी लागेल, बरोबर आहे। मग ही संख्या लिहित असताना सुरुवातीला आपण उजवीकडचा अंक विचारात घ्यायचा आहे। तो जर 5 किंवा 5च्या पुढचा असेल तर या ठिकाणी आपल्याला 1 ने वाढ करावी लागेल, बरोबर आहे। पण या ठिकाणी 4 हा अंक असल्यामुळे आपण ही संख्या 52.3 जशास तशी लिहिणार आहोत। त्यानंतर आपल्याला जर शतांशापर्यंत सांगितली, बघा या ठिकाणी शतांशाचा अंक, शतांशापर्यंतचा जो अंक आहे तो 4 आहे आणि आपल्याला जर सांगितलं की ही संख्या शतांशापर्यंत पूर्ण करा, तर आपल्याला उजवीकडील अंक पाहावा लागेल। तो 5 किंवा 5च्या जर पुढे असेल तर यामध्ये 1 ने वाढ करावी लागेल। मग या ठिकाणी आपण शतांशापर्यंत संख्या पूर्ण करत असताना या ठिकाणी 52.34 न लिहिता या ठिकाणी आपल्याला 5 लिहावे लागतील, बरोबर आहे। त्याचं कारण असं आहे कारण उजवीकडचा जो अंक आहे तो 5 किंवा 5च्या पुढचा आहे, म्हणजे या ठिकाणी 5 आहे, म्हणून आपण या ठिकाणी 4च्या ऐवजी त्याच्यामध्ये 1 प्लस करून 5 लिहिलेले आहेत, ठीक आहे। अशा पद्धतीने आपण दिलेल्या संख्येला दशांशामध्ये, शतांशामध्ये तसेच सहस्त्रांशामध्ये लिहू शकतो। आपल्याला सुरुवातीला प्रश्नामध्ये ती संख्या कुठपर्यंत लिहायची आहे हे अगोदर पाहावं लागेल आणि त्यानंतर तो पुढचा प्रश्न सोडवायचा आहे, ठीक आहे। चला तर मग सुरुवात करूया। स्वाध्याय 10.1 मध्ये पहिला प्रश्न काय दिलेला आहे पहा। 2.7 ला 149.93 ने गुणल्यावर अंदाजे गुणाकार किती येतो। बघा आपण पाठाच्या सुरुवातीलाच पाहिलेलं आहे की या प्रश्नामध्ये किंवा या पाठामध्ये जे काही प्रश्न आहेत त्यांचं एकदम करेक्ट उत्तर आपल्याला निघणार नाही, तर त्याच्या जवळपासची एखादी संख्या असेल आणि त्यासाठी आपण जे काही प्रश्न सोडवणार आहोत त्या प्रश्नाकडे व्यवस्थित लक्ष द्या, कारण आपल्याला आपण जे उत्तर काढलेलं आहे त्याच्या जवळची संख्या शोधावी लागते, ठीक आहे। त्यासाठी आपल्याला 2.7 आणि 149.93 चा गुणाकार करायची आवश्यकता नाही। आपण सुरुवातीला काय करायचं, या दोन्ही संख्या पूर्णांकामध्ये लिहून घेऊ। 2.7 ही संख्या जर आपल्याला पूर्णांकामध्ये लिहायची असेल म्हणजे पूर्ण संख्या आपली 2 आहे, ठीक आहे। मग या ठिकाणी आपण 2 न लिहिता आपल्याला यामध्ये बदल करावा लागेल। काय बदल करावा लागेल तर दशांशच्या नंतरचा अंक आपण या ठिकाणी पाहायचा आहे। तो जर 5 किंवा 5च्या पुढे असेल तर या ठिकाणी आपल्याला 1 ने वाढ करायची, म्हणून दशांशच्या नंतरचा अंक पहा 5 किंवा 5च्या पुढचा अंक आहे, त्यामुळे या ठिकाणी 2 न लिहिता आपण या ठिकाणी 1 ने वाढ करू आणि 3 लिहू, ठीक आहे। प्रश्न अगदी सोपे आहेत, फक्त त्यांच्यामध्ये जो बदल होत आहे तो बदल आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे लक्षात घ्यायचा आहे। या ठिकाणी आपण 2च्या ऐवजी 3 लिहिलेली आहेत। ही संख्या पूर्णांकामध्ये आपण सुरुवातीला लिहून घेत आहोत। पूर्णांकामध्ये लिहित असताना दशांशच्या नंतरचा अंक 5च्या पुढचा आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी 2च्या ऐवजी किती लिहिणार आहोत, 3 लिहिणार आहोत, गुणिले मग या ठिकाणी 149च्या ऐवजी आपल्याला किती लिहावे लागतील, या ठिकाणी 9 असल्यामुळे या 149 मध्ये +1 करा,
ठीक आहे. 149 मध्ये 1 का प्लस करायचा, कारण दशांशच्या नंतरचा जो अंक आहे तो 5च्या पुढचा आहे. ठीक आहे. मग 149 मध्ये 1 प्लस केल्यावर या ठिकाणी 150 येतील. बरोबर आहे. मग या ठिकाणी आपण यांचा गुणाकार करू. बघा 15 त्रिक 45 होतात आणि हा एक शून्य लावून टाका. म्हणजे प्रश्न अगदी सोपे आहेत. फक्त या ठिकाणी आपल्याला अंदाजे त्याच्या जवळचं एक उत्तर काढायचं आहे. ओके. चला त्यानंतरचा एक प्रश्न पहा. 93.45 ला 0.015 ने जर आपण भागलं तर अंदाजे उत्तर काय येईल. ठीक आहे. आता या ठिकाणी दशांशच्या नंतरची संख्या घ्यायची नाही, फक्त पूर्णांकामधली संख्या घ्यायची. तर या ठिकाणी आपण पाहिलं तर पूर्णांकामध्ये 0 आहेत आणि जर 0ने भाग दिला तर उत्तर 0 येणार आहे. परंतु आपल्या पर्यायामध्ये, तुमच्या पुस्तकामध्ये जे पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायामध्ये 0 उत्तर दिलेलं नाहीये. ठीक आहे. मग या ठिकाणी आपण काय करायचं, तर दिलेल्या संख्या सुरुवातीला आपण लिहून घ्या भागिले 0.015. आपल्याला भागाकाराचा नियम माहिती आहे की दशांशच्या नंतरचे अंक जर सारखे झाले तर दशांश काढता येतो. ठीक आहे. मग या ठिकाणी दशांशच्या नंतर 2 अंक आहेत, छेदामध्ये 3 अंक आहेत. मग आपल्याला अंशामध्ये 1 अंक कमी पडतोय, त्यामुळे आपण त्या ठिकाणी एक 0 वाढवू. ओके. मग हा दशांश निघून जाईल. म्हणजेच कोणत्या संख्या मिळतील, 93,450 भागिले 15. कारण दशांश निघून गेल्यानंतर हे जे 0 आहेत या शून्याला कुठल्याही प्रकारे किंमत राहणार नाही. ठीक आहे. आता आपण भागाकार करू. 15 1 15, 15 सके 90, 3 उरतात या ठिकाणी, 15 2 30, त्यानंतर 4 उरले, 15 त्रिक 45 आणि 15 0 0. बघा या ठिकाणी 6230 हे उत्तर आलेलं आहे. आणि आपल्याला जे 4 पर्याय दिलेले आहेत त्या चारही पर्यायामध्ये या ठिकाणी जे आपलं उत्तर आलेलं आहे ते उत्तर नाही. ठीक आहे. मग त्या ठिकाणी पर्याय कोणते आहेत, तर संख्या ही पूर्ण, एकक, दशक, शतक आणि हजार, हजारामध्ये पूर्ण केलेली आहे. ठीक आहे. मग हजारामध्ये पूर्ण करत असताना आपण पाहिलेलं आहे की जर 6च्या पुढचा अंक म्हणजे उजवीकडचा अंक जर 5 किंवा 5च्या पुढे असेल तर या ठिकाणी आपल्याला 7000 लिहावे लागले असते. ओके. पण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 1000 स्थानचा जो 6 आहे त्याच्या पुढचा जो अंक आहे तो 5 पेक्षा लहान आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी 6च्या पुढे 0 देऊन 6000 ही संख्या लिहावी लागेल. ओके. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 3 पहा. पुढीलपैकी कोणत्या संख्येची अधिकतम सन्निकटता, बघा हा शब्द नवीन आहे तुमच्यासाठी. सन्निकटता म्हणजे जवळची संख्या. ठीक आहे. सन्निकटता या प्रश्नाशी असेल. ठीक आहे. आपण हा प्रश्न सोडवून घेऊ. प्रश्न सोडवत असताना आपण ही संख्या दशांशच्या अलीकडची लिहून घेऊ, म्हणजे पूर्णांकामध्ये लिहून घ्यायची आपल्याला. या ठिकाणी आपण 6 लिहिले तरी काय हरकत नाही, कारण दशांशानंतर 0 आहेत, म्हणून आपण या ठिकाणी 6 लिहू. ठीक आहे. भागिले, आता या ठिकाणी लक्ष द्या, जर आपल्याला 1 लिहायचे असतील तर त्यामध्ये बदल पण करावा लागेल. दशांशच्या नंतर 9 आहेत, म्हणजेच या बाजूला जे 1 आहेत त्यामध्ये 1 ने वाढ होईल आणि 1च्या ऐवजी आपल्याला 2 लिहावे लागतील. हा बदल आपण व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. कारण उजवीकडचा जो अंक आहे तो 5 पेक्षा मोठा आहे, म्हणून 1च्या ऐवजी 2 लिहिलेले आहेत. या ठिकाणी आता भागाकार करा. 2 1 2 आणि 2 त्रिक 6, म्हणजे कितीचा भाग गेला, 3चा. म्हणजे अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आपलं 3 आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर चौथा प्रश्न बघा या ठिकाणी काय दिलेला आहे. 20.03 आणि 18.01 यांचा गुणाकार दशांश चिन्ह विरहित पूर्णांकात लिहा. आपल्याला दशांश चिन्ह काढून टाकायचे आणि पूर्णांकामध्ये हे उत्तर लिहायचं आहे. बघा या ठिकाणी 20 लिहावे लागतील, कारण दशांशच्या नंतरचा अंक 5च्या पुढचा नाहीये या ठिकाणी. गुणिले आणि 18 लिहावे लागतील, कारण दशांशच्या नंतरचा म्हणजे उजवीकडचा अंक जर 5च्या पुढचा असता तर या ठिकाणी आपल्याला 18च्या ठिकाणी 19 लिहावी लागले असते. बघा हा गुणाकार करा. 18 0 0 आणि 18 2 36. म्हणजे अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 4चं उत्तर आपलं किती आलेलं आहे, 300. पाचवा प्रश्न या ठिकाणी असा दिलेला आहे. दिलेल्या संख्या निकटतम दशांशात पूर्ण करा आणि सोपे रूप द्या. ठीक आहे. आपल्याला या ठिकाणी 2 संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांचा गुणाकार करायचा आहे, परंतु त्या अगोदर आपल्याला त्या संख्या दशांशामध्ये पूर्ण करायच्या आहेत. बघा
पहिल्या संख्येचं दशांश स्थळ कुठपर्यंत आहे? 0 पर्यंत आहे, बरोबर आहे. आणि दुसऱ्या संख्येचं 9 पर्यंत आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 1.0 ही संख्या या ठिकाणी दशांशापर्यंत लिहायची आहे. त्यासाठी आपण उजवीकडचा अंक पाहायचा आहे. तो 5 किंवा 5च्या पुढे असेल तर या ठिकाणी 1 ने वाढ होईल, परंतु या ठिकाणी 4 आहेत, त्यामुळे 1.0 जशास तसे लिहावे लागतील आपल्याला. गुणिले या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्या, 5.9 आहेत आणि 9च्या पुढे 7 आहेत. आपल्याला 5.9 पर्यंत ही संख्या लिहायची दशांशापर्यंत, ठीक आहे, 5.9 पर्यंत. परंतु उजवीकडचा जो अंक आहे तो 7 आहे, म्हणजे 5च्या पुढचा अंक आहे, बरोबर आहे. मग या ठिकाणी काही विद्यार्थी काय करतात की +1 करायचं आणि 5.10 लिहायचं, तर हे चुकीचं आहे. का चुकीचं आहे? तर या ठिकाणी जर आपण 5.9 मध्ये 1 प्लस केला तर आपल्याला या ठिकाणी 9 आणि 1 10 ला 0, हातचा आला 1, त्यानंतर 5 आणि 1 6 आणि दशांशच्या खाली दशांश. या ठिकाणी काही विद्यार्थी या 5 मध्ये +1 करतील, तर या ठिकाणी आपल्याला 5 मध्ये 1 प्लस करायचा नाहीये, कारण दशांश स्थळापर्यंत संख्या लिहित असताना दशांशच्या ठिकाणी जो अंक आहे त्याच अंकामध्ये आपल्याला 1 प्लस करावा लागतो. आणि म्हणून या ठिकाणी आपण 9 मध्ये 1 प्लस केलेला आहे आणि 9 आणि 1 10 ला 0, हातचाला 1, 5 आणि 1 6 आणि दशांशच्या ठिकाणी दशांश लिहावं लागेल, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी थोडी चूक होण्याची शक्यता आहे, कारण काही विद्यार्थी दशांशच्या नंतरचा जो अंक आहे 9 त्यामध्ये न मिळवता 5 मध्ये तो 1 मिळवण्याची शक्यता आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला ती जी संख्या आहे ती संख्या दशांशापर्यंत लिहायची आहे, त्यामुळे आपल्याला तो अंक 5 मध्ये न मिळवता 9 मध्ये मिळवावा लागतो. मग आपल्याला मिळालेली संख्या कोणती आहे? 6.0. मग या ठिकाणी आपण 6.0 लिहू. दशांशच्या उजवीकडचे जे 0 आहेत त्यांना या ठिकाणी काहीही किंमत नसते, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच 1 आणि 6 यांचा जो गुणाकार आहे तो किती आलेला आहे? 6 आलेला आहे. प्रश्न क्रमांक 5चं उत्तर आपलं किती आलेलं आहे? 6, ठीक आहे. त्यानंतर 6वा प्रश्न बघा, या ठिकाणी काय दिलेला आहे? 4456 ही संख्या जवळच्या हजारात लिहायची आहे, बरोबर. मग हजारात लिहित असताना आपण 4000, 5000, 6000 असं म्हणत असतो, ठीक आहे. मग आता ही 4000 लिहायची का 5000 लिहायची? तर त्याच्या उजवीकडचा अंक पहा, तो किती आहे? 4 आहे. 5च्या पुढचा किंवा 5 आहे का? नाही. म्हणून आपल्याला या ठिकाणी 4000च लिहावे लागतात. अगदी सोपा प्रश्न आहे. त्यानंतर 7वा प्रश्न देखील अगदी सोपा आहे. या ठिकाणी 7वा प्रश्न दिलेला आहे, 2.05 अधिक 1.01 गुणिले 2.99 ची सर्वात जवळची किंमत कोणती? बघा, या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला गुणाकार करावा लागेल, परंतु त्यासाठी आपण सर्व संख्या अगोदर पूर्णांकामध्ये लिहून घेऊ. या ठिकाणी पूर्णांकात लिहित असताना आपल्याला 2 लिहावे लागतील, कारण दशांशच्या नंतरचा अंक 5 किंवा 5च्या पुढचा जर असेल तर या ठिकाणी आपण 1 ने वाढ करत असतो, परंतु दशांशच्या नंतरचा अंक 0 आहे म्हणून 2 ला 2 लिहा. अधिक या ठिकाणी दशांशच्या नंतरचा अंक 0 आहे म्हणून 1 लिहावा लागेल. गुणिले या ठिकाणी पहा, दशांशच्या नंतरचा अंक 9 आहे, बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 1 ने वाढ करावी लागेल, म्हणजे 2च्या ठिकाणी आपल्याला 3 लिहावे लागतील. ओके, लक्षात आलं. मग या ठिकाणी सुरुवातीला गुणाकार करा. 3 1 3 अधिक 2, 3 आणि 2 किती झाले? 5, ठीक आहे. अशा प्रकारे 7व्या प्रश्नाचं उत्तर आपलं किती आलेलं आहे? 5 आलेलं आहे. बघा, प्रत्येक प्रश्नामध्ये आपल्याला प्रश्नात सुरुवातीला ती संख्या कुठपर्यंत लिहायला सांगितलेली आहे आणि कशी लिहायची आहे, एवढं जर आपल्या लक्षात आलं तर हा जो 10.1 आणि 10.2चा स्वाध्याय आहे तो अतिशय सोपा आहे आणि याचा थोडासा सराव करा, म्हणजे आपल्याला हा जो पाठ आहे तो अतिशय सोपा जाईल.